एकदा रिवाइज करून चालू करू पुढे, ठीक आहे. काल काय बघितलं आपण, सपोज यू आर हॅव्हिंग अ सिस्टीम ऑफ मासेस, आणि या सिस्टीम मध्ये इथे माझ्याकडे मास M1 आहे, इथे मास M2 आहे, इथे कुठेतरी मास M3 आहे, इथं मास M4 आहे, आणि रेफरन्स साठी आपण घेतला y ऍक्सिस आणि x ऍक्सिस. तुमचा हा झाला R1 बार, दिस इज R2 बार, हा R3 बार, हा झाला R4 बार. R1 बार, R2 बार, R3 बार, R4 बार. मासेस n नंबर ऑफ असतील तर अप टू व्हॉट Rn बार. मग ह्यांचा सगळ्यांचा तुम्हाला समजा पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास हवा होता, R स्वयं बार, बरोबर ना. तो फॉर्म्युला काय होता आपला, आठवतोय? M1 R1, म्हणजे कुठेतरी इथे एक सेंटर ऑफ मास आहे, आणि याला जर मी इथे जोडला तर R स्वयं बार किती झाला, तर हा झाला M1 R1 प्लस M2 R2 अँड सो ऑन अप टू Mn Rn डिवाइडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3 अप टू Mn. जर वेलॉसिटी हवी होती तुम्हाला तर आपण काढतो कशी, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय, dr COM बाय dt, बरोबर ना. मग इथं काय होती, M1 dr1 बाय dt प्लस काय M2 dr2 बाय dt. सगळ्यांचं ऍड करत करत जायचं, आपण काय M1 प्लस M2 असं पण सगळ्यांचं ऍड करायचं. बरं, हा dr1 काय V1, dr2 काय V2. मग आपला फॉर्म्युला जो भेटला होता तो होता वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, हा झालता M1 V1 प्लस व्हॉट M2 V2. सगळ्यांची वेलॉसिटी ऍड करत करत जावा, आपण काय M1 प्लस M2 प्लस M3 अप टू Mn. आणि समजा ऍक्सिलरेशन हवं होतं आपलं, समजा होतं ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. मग फॉर्म्युला काय होता, M1 A1 प्लस काय M2 A2 प्लस M3 A3 आपण काय M1 प्लस M2 प्लस M3 अशा सगळ्यांचे ऍडिशन करत 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 जावा, बरोबर. सगळ्या मासची ऍडिशन काय होती, टोटल मास. ही होती टोटल मास ऑफ सिस्टीम, ही तुम्हाला भेटली टोटल मास M टोटल. बरं, या M टोटलला आपण इकडे घेऊन गेलो ना, ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मासला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटलं होतं, तर आपल्याला भेटलं होतं बघा, मास आला M टोटल इंटू काय ऍक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास, आणि हे तुम्हाला भेटलं होतं M1 A1 प्लस M2 A2 प्लस M3 A3 अँड सो ऑन, बरोबर. आता खरा टॉपिक चालू होतो इथे, मास इंटू ऍक्सिलरेशन काय असतं, फोर्स असतं. मग M1 इंटू A1 चा अर्थ काय माहितीये का, M1 कोणाचा मास आहे, पहिल्या मासचं, A1 कोणाचं ऍक्सिलरेशन आहे, पहिल्या मासचं. मग M1 A1 काय, फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल और फर्स्ट मास. M2 कोणाचा मास आहे, दुसऱ्या पार्टिकलचं. A2 कोणाचं ऍक्सिलरेशन आहे, दुसऱ्या पार्टिकलचं. मग M2 A2 काय, हा झाला फोर्स ऍक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल. तसाच M3 A3 काय, फोर्स ऍक्टिंग ऑन थर्ड पार्टिकल अँड सो ऑन, बरोबर. असं करत करत करत
अख्खी सिस्टीम जर हल्ली तर सिस्टीमचं ऍक्सिलेशन सेंटर ऑफ मासचं ऍक्सिलेशन होणार. अख्ख्या सिस्टीमचं मास काय एम टोटल, हे काय होणार एफ नेट, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टम. बरोबर. असं शक्य आहे कधी कधी की एखाद्या पार्टिकलचं ऍक्सिलेशनच होणार नाही. शक्य आहे की एखादं पार्टिकल काय असेल ऍट रेस्ट असेल तर ठीक आहे F1 काय होईल 0. हा F2 मे बी 0 नसेल तर काय होईल F2 प्लस F3 ऍज इट इज. कधी कधी असं पण असेल F1 असेल F2 असेल, पहिल्या मासचं ऍक्सिलेशन होईल, दुसऱ्याच होईल, तिसऱ्याच मे बी होणार नाही, चौथ्याच होईल. मग इक्वेशन काय असेल एफ नेट इक्वल्स टू F1 प्लस F2 प्लस 0 प्लस F4. म्हणजे असं असू शकतं की एखाद्या पार्टिकलचं ऍक्सिलेशन होणारच नाही, काही फरक पडत नाही, बाकी सगळ्यांच्या फोर्सेस ऍडिशन करायचं आणि तुम्हाला भेटेल ती गोष्ट काय असेल नेट फोर्स. तर आता मेन काम चालू झालं या फॉर्म्युल्याचं. एफ नेट का कोणाला म्हणलं एफ नेट आपण टोटल मास इंटू ऍक्सिलेशन ऑफ सेंटर ऑफ मासला. बरं आजचा टॉपिक खरं इथूनच चालू होतं. मी म्हटलं एफ नेट काय, हे तर रिव्हिजन झाली. आता खरं आजचं शिकून इथून एफ नेट भेटला टोटल मास ऑफ सिस्टीम. बरोबर. हे कसं भेटणार M1 प्लस M2 प्लस M3 असं सगळ्यांची ऍडिशन केली तर टोटल मास भेटणार इंटू काय ऍक्सिलेरेशन कोणाचं सेंटर ऑफ मास. पण समजा मी असं म्हटलं की सेंटर ऑफ मास हॅज नो ऍक्सिलेरेशन. मी काय म्हटलं समजा की सेंटर ऑफ मासला ऍक्सिलेरेशन झालं नाहीये, ह्याचं ऍक्सिलेरेशन काय 0 आहे. पण सेंटर ऑफ मास ऍक्सिलेरेशनचा अर्थ काय, ह्याचा अर्थ आहे डी बाय डी टी ऑफ वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हे काय 0 आहे. बरोबर ना. ऍक्सिलेरेशन काय असतं डीव्ही बाय डी टी. पण मला सांग कोणाचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं कॉन्स्टंटचं. जर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे ह्याचा अर्थ वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय कॉन्स्टंट आहे. ह्याचा अर्थ काय आता द वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी पहिल्यांदा इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास आणि फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय इक्वल. म्हणता एकदा वेन इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इक्वल्स टू final velocity of center of mass. It indicates velocity of center of mass is constant. Velocity constant indicates acceleration of center of mass is 0. बघा आता वेलॉसिटी जर बदलली का नाही, ऍक्सिलेरेशन 0 आहे, ऍक्सिलेरेशन 0 आहे तर एफ नेट काय होईल नेट फोर्स ऍक्टिव्ह सिस्टीम पण काय होणार आहे 0. घ्या लिहून एवढं. आजचा टॉपिक चालू झाला इथून. मला सांगा एफ नेट हा बनतो कसा F1 प्लस F2 प्लस F3 असा. हे F1 F2 F3 कुठे आहेत माहितीये का, ही सिस्टीम आहे, हे विज्युअलाइज करा, हे काय सिस्टीम आहे. सिस्टीम मधला मास आतमध्ये, हे मास M1 आहे, त्याच्यावरती आलेला फोर्स काय F1. इथं मास M2 आहे, त्याच्यावरती आलेला फोर्स काय F2. इथं मास M3 आहे, त्याच्यावरती आलेला फोर्स काय F2. हे सिस्टीमच्या आतमध्ये आहेत. एफ नेट काय माहितीये, एफ नेट आहे नेट फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टीम. एफ नेट आहे नेट फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टीम एक्सटर्नली. थोडं बघा मी काहीतरी हे मुद्द्याची गोष्ट सांगतोय. F1 F2 काय आहेत आतल्या आतले फोर्सेस आहेत. ही सिस्टीम मांडली ना, ही सिस्टीम मांडली तर आतल्या त्याच्यावरती काय फोर्सेस ऍक्ट होतात ते येते. आपण काय करतो सिस्टीमला रिप्लेस करतो कशाने, एका पॉइंटने. सिस्टीमला ज्या पॉइंटने रिप्लेस केलं, अख्खी सिस्टीम याने रिप्लेस केली,
या पॉइंटचा मास काय एम टोटल. म्हणजे अख्खी सिस्टीम घ्यायचीच नाही, त्याच्याऐवजी फक्त एक पॉइंट घ्यायचा. या पॉइंटचं नाव काय सीओएम, सेंटर ऑफ मास. बट सेंटर ऑफ मास अ पॉइंट विच कॅन रिप्लेस एंटायर सिस्टीम, त्याचं नाव काय सेंटर ऑफ मास. त्याच्यावरती त्याचा मास काय एम टोटल. अब हे कसं निघणार आता, हे निघणार M1 प्लस M2 प्लस M3 असं सगळ्यांचे ऍडिशन करत करत निघणार. आणि या सेंटर ऑफ मास वरती येणारा फोर्स आहे एफ नेट. कळतंय. हा पॉइंट आहे, जर मी हा पॉइंट झूम करून बघितला तर आतमध्ये मला हे दिसतंय. पुन्हा एकदा विचारच करा, हा पॉइंट जर आतमध्ये घुसलो, पॉइंटच्या आतमध्ये बघितलं तर काय आहे, सगळे त्याच्या आतमध्ये भरलेले आहेत. हा एफ नेट त्या पॉइंट वरती आहे, पण पॉइंट सिस्टीम आहे. म्हणजे एफ नेट कोणावरती आहे, सिस्टीम वरती आहे. म्हणजे एफ नेट काय, अरे एक्सटर्नल फोर्स आहे. एफ नेट काय, एक्सटर्नल फोर्स. आता मला सांगा, तर एक्सटर्नल फोर्स हा सेंटर ऑफ मास वरती काम करतोय, पण सेंटर ऑफ मासची इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी तर सेम राहते. म्हणजे वेलॉसिटी काय राहते, कॉन्स्टंट. ह्याचा अर्थ सेंटर मास ऍक्सेलरेशन काय होतंय, 0. लॉजिक क्लिअर होतंय. म्हणता एकदा एफ नेट इज एक्सटर्नल फोर्स acting on system when acceleration of center of mass is 0. F net is total mass into acceleration of center of mass. It becomes 0. आता हे कधी कधी होणार, जर अशी कंडिशन असेल सिस्टीमची इनिशियल फायनल व्हेलॉसिटी काय असेल सेम, तर ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मास काय असेल 0. तर मास एम टोटल ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मास काय होईल 0. म्हणजे एफ नेट काय होईल 0. एवढं पाठ करू. म्हणता एकदा, जर इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी सिस्टीमची 0 असेल तर ऍक्सेलरेशन 0 असेल. इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी सेम असेल तर ऍक्सेलरेशन 0 असेल, तर एफ नेट 0 असेल. वेलॉसिटी कशी पाहिजे, कॉन्स्टंट. ह्याचा अर्थ हे नाही की आतले पार्टिकल थांबलेले आहेत, आतले पार्टिकल मूव्ह करतात, त्यांच्या फोर्सेस येतात, पण अख्ख्या सिस्टीमची वेलॉसिटी काय सेम. आतल्यात काही होऊ दे, आतल्यात ह्यांना जो गोंधळ झाला तर घालू दे, पण अख्ख्या सिस्टीमच्या बाहेर ते येतं का म्हणजे सिस्टीमची वेलॉसिटी काय कॉन्स्टंट. त्याला थोडं इझी करतो मी, हे समजून घ्यायला थोडस इझी करतो. मी म्हंटल की माझ्याकडे हा एक बलून आहे आणि एक माकड आहे ज्यांनी त्या बलूनला पकडले. हे कोण आहे, माकड आहे, बरोबर. हे माकड आणि बलून ही सिस्टीम आहे. माकड आणि बलून काय सिस्टीम आहे. माकड वर चाललं, हळूहळू त्यांनी काय केलं, दोरीला पकडलं आणि वर 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 माकड चाललंय. माकड वरवर चाललं तर बलून कुठे येईल, खाली येईल. माकड चाललं वरती, बलून कुठे येणार, खाली. बरोबर. बघा बर का, इथं मास होतं एम, इथं मास होतं एम, ह्यांच्यामध्ये डिस्टन्स होतं 10 मीटर. मी म्हटलं सेंटर ऑफ मास सांगा कुठे. तुम्ही काय करसाल, सेंटर लाईन काढसाल, बरोबर. पुढचं मास इंटू डिस्टन्स 10m आपण काय m प्लस m 2m. 10m बाय 2m किती आला 5. इथं कोणाला हा आला सेंटर ऑफ मास, इथे आला. मी म्हंटल हे मास पुढे गेलं, मी म्हंटल हे मास पाठीमागे आलं. डिस्टन्स दोघांमधलं 8 झालं. सेंटर ऑफ मास कुठे, 8m भागिले काय 2m 4m. पण ही लोकेशन नाही बदलत ना, कळतंय का. हे शेजारी आले तर हे तिथंच, हे जवळ आले इथंच, आणखी जवळ जवळ आले इथंच. म्हणजे सेंटर ऑफ मासची पोझिशन काय कॉन्स्टंट. ती बदलली का नाही. म्हणजे ऍक्सेलरेशन तिथे कॉन्स्टंट आहे तर तिथे ऍक्सेलरेशन झालंय का
नाही. म्हणजेच या सिस्टीमवरचा नेट फोर्स काय? 0. थोडं विचारच होतंय. म्हणजे आहे कन्सेप्ट छोटीशी, म्हणजे विचार केला तर फक्त एवढा की अरे एफ नेट 0 आहे, ह्याचा अर्थ ऍक्सेलरेशन सेंटर मास 0 आहे. पण ह्याला आपण वापरणार कसं माहितीये का? याला वापरणार आपण या असले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. प्रॉब्लेम मला असं म्हणता एकदा, ए बलून इज होल्ड बाय अ मंकी at what distance balloon shifts in downward direction when monkey reaches at topmost point. लोक क्वेश्चन फॉर्म्युला लिहिलं ना, ती कन्सेप्ट अप्लाय करा शिकू आपण. त्यातल्या ही डायग्राम काढा, हा बलून काढा, मंकी काढा. बलूनचं मास घ्या कॅपिटल एम, त्या मंकीचं मास घ्या स्मॉल एम, बलूनचं मास घ्या कॅपिटल एम. एक काम करा, बलूनचं मास घ्या एम बी करा. नाही चला सोपं करतो, बलूनचं मास एम बी करा. बलूनचं मास काय? मास ऑफ बलून एम बी. मंकीचं मास काय? एम एम. आता बलूनला दोरी टांगा आणि त्याला एक माकडाला लटकवा. माकड चाललंय वरती, बलून आलाय खाली. ही लेंथ किती होती? एल होती. मंकी किती लेंथ क्लाइंब करून वर जाणार? कॅपिटल एल एवढी. आणि तो वर जाताना बलून कितीने खाली येणार? एक्स ने. बलून चा रोप मंकी किती जोडून वर जाणार? एल. बलून खाली किती येणार? एक्स ने. क्वेश्चन काय दिलाय? बाय व्हॉट डिस्टन्स बलून शिफ्ट डाउनवर्ड? बाय व्हॉट डिस्टन्स बलून by what distance balloon shifts downward when monkey reaches topmost position? When monkey reaches topmost position. कसं लिहिलंय? याला काहीतरी असं बघा, या प्रॉब्लेमला असं बघा की हा बलून मंकी ही सिस्टीम आहे. ही काय सिस्टीम? आतल्यात हे मास M1 आहे, मंकीचं मास काय? M2 आहे. आतल्यात फोर्सेस अप्लाय होतात की, आतल्यात तो बलूनला मंकी खाली ओढतोय, आतल्यात मोशन चालली आहे की, बलून खाली चाललाय, हा मंकी वर चाललाय. पण या सिस्टीम वरती बाहेरून कोणतरी येऊन जोरात मंकीला फटका मारतोय का? जा वरती पटपट असं म्हणतोय का? नाही. म्हणजे असं चाललंय का? हा कोणतरी आला, जोरात काठी घेतली हातामध्ये, जोरात मारली मंकीला, जा पटकन, असं चाललंय का? नाही. म्हणजेच काय? असं नाहीये. म्हणजेच या सिस्टीम वरती येणारा एफ नेट किती आहे? 0. एफ नेट 0 म्हणजे एफ नेट काय पाहिजे होता? एफ नेट होता टोटल मास ऑफ सिस्टीम इंटू व्हॉट? ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. मास ऑफ सिस्टीम नाही ना 0. मास ऑफ सिस्टीम काय? मास ऑफ बलून प्लस मास ऑफ मंकी, हे सिस्टीमचं मास आहे, ते 0 नाहीये. पण एफ नेट 0 याचा अर्थ कोण 0 पाहिजे? मग ऍक्सेलरेशन सेंटर ऑफ मास का पाहिजे? 0. तो 0 पाहिजे याचा अर्थ काय? इनिशियल वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास शुड बी इक्वल्स टू फायनल वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. लॉजिक क्लिअर चाललंय? बरं, इनिशियल वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 पाहिजे, ती फायनल वेलोसिटी 0 पाहिजे.
म्हणजेच वेलॉसिटी माझे कॉन्स्टंट राहायला पाहिजे. पण वेलॉसिटी काय होते हो? काय फॉर्म्युला? M1 R1 प्लस M2 R2 M1 V1 ना, M1 V1 प्लस M2 V2 आपण काय बरोबर ना? सेंटर ऑफ मासची वेलोसिटी अशीच निघेल का? बरोबर. ह्याचा अर्थ काय? वेलोसिटी सेंटर ऑफ मास काय? dr/m बाय dt. ही सुधी ना वेलोसिटी, कळतं का नाही? इक्वल्स टू काय? M1 V1 काय? dr1 बाय dt प्लस काय? M2 dr2 बाय dt आपण काय? M1 प्लस M2. बरोबर. लिहा बरं. कधी लॉजिक लावत लावत आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कर चाललोय. फिजिक्स यायला लागले की मग खूप छान यायला लागतं. हे डोक्यात पक्क ठेवा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं की आवडायला लागतं मग ते. निलेश डन. तुम्हाला सांगा वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हे कॉन्स्टंट आहे. त्यामध्ये चेंज काय? 0 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू झाली किती पाहिजे? ही व्हॅल्यू झाली पाहिजे 0. ही व्हॅल्यू झाली पाहिजे 0. बरोबर. मग M1 M2 ने तिकडे 0 ला मल्टिप्लाय केलं काय होईल? 0. म्हणजे काय भेटेल तुम्हाला? तुम्हाला भेटेल M1 dr1 बाय dt प्लस M2 dr2 बाय dt किती? 0. बरोबर. इथे आपण सगळ्यांचे dt कॅन्सल करू शकतो. तर काय भेटू शकतो आपला? M1 dr1 प्लस M2 dr2 किती आला? 0. बरोबर. आता इथून पुढच्या गणितांना डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल, वरच काहीच करायची गरज नाही. 2 मासेस असतील तर काय? M1 dr1 प्लस M2 dr2. 3 असतील तर M1 dr1 प्लस M2 dr2 प्लस M3 dr3 इक्वल टू काय? 0. लॉजिक क्लिअर आहे? म्हणजे हा भेटला फॉर्म्युला. ज्यांना एवढा वेळ नव्हता एवढा सगळा अभ्यास करायचा तर ते फक्त एवढं लक्षात ठेवतील. आणि हा वापरायचा आता त्या मंकीला आणि त्या बलूनला. काय बघा, हा बलून आहे, ही दोरी आहे, ही मंकीने पकडली आहे. बरोबर. तर मंकी चालला वरती, ही लेंथ किती होती? L. पण बलून आला खाली, बलून खाली किती आला? X. बरोबर. म्हणजे या मंकीची नेट डिस्प्लेसमेंट, चला बलूनला म्हणा M1, मंकीला म्हणा M2. हे M2 ची नेट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? dr2 किती आले हो? तो चालला होता L ने वर, पण खाली आला X ने. किती झाली? L मायनस एक्स. कुठे चालली? वर. वर म्हणजे काय? पॉझिटिव्ह. हे वरच्या आरोला पॉझिटिव्ह म्हणा. प्लस काय आला? L मायनस एक्स. काय भेटला? dr2. dr2 किती भेटला? प्लस L मायनस एक्स. M2 काय? मास ऑफ मंकी mm. बरोबर. हे मल्टिप्लाय वर गेला. प्लस याला म्हणा M1. हा आला खाली, हा खाली किती आला? dr1. खाली आला म्हणजे काय? मायनस. किती आला? मायनस एक्स. त्याचं dr1 किती आला? मायनस एक्स. कोण खाली आला? मंकी. कोण? मास ऑफ मंकी. मास ऑफ मंकी इंटू मायनस एक्स प्लस मास ऑफ बलून. मास ऑफ बलून इंटू मायनस एक्स प्लस मास ऑफ मंकी इंटू L मायनस एक्स. आणि हे झालं पाहिजे किती? हे झालं पाहिजे 0. म्हणजे काय? मायनस मास ऑफ बलून एक्स प्लस मास ऑफ मंकी इंटू काय? L मायनस एक्स. किती झालं पाहिजे? 0. म्हणजेच मास ऑफ मंकी L मायनस एक्स इक्वल्स टू काय? मास ऑफ बलून इंटू एक्स. तुम्हाला विचारलं काय होतं? बाय व्हॉट डिस्टन्स बलून शिफ्ट्स. बलून कितीने खाली येतो? एक्स ने. एक्स काढायचा आहे. एक्स काय निघेल तुमचा आता?
मास ऑफ मंकी, मास ऑफ बलून, काय करता येत मल्टिप्लाय करून घ्या आतमध्ये अख्खा एक्सच्या टर्म सगळं एकत्र करू आपण. काय होईन, हा होईन मास ऑफ मंकी इंटू काय एल मायनस काय मास ऑफ मंकी इंटू काय एक्स इक्वल्स टू काय मास ऑफ बलून इंटू काय एक्स. काय म्हणते मास ऑफ मंकी इंटू एल इक्वल्स टू, हात पाठव तिकडे, मास ऑफ बलून इंटू एक्स प्लस काय मास ऑफ मंकी इंटू एक्स. मास ऑफ मंकी इंटू एल इक्वल्स टू एक्स कॉमन काढला आज काय मास ऑफ बलून प्लस मास ऑफ मंकी, बरोबर टोटल मसाला म्हणजे एक्स काय आला मास ऑफ मंकी इंटू एल अपॉन मास ऑफ बलून प्लस मास ऑफ मंकी. एवढा अमाऊंट तो बलून खाली येणार. क्लिअर आहे. मी पुन्हा सांगतो, आता जस्ट चालू झालं फिजिक्स आपलं. ज्यांचं लक्ष होतं त्यांना हे कळलंय, ज्यांचं लक्ष नाहीये त्यांना नाही कळलेलं. तर लक्षात ठेवत ठेवत गेलं तर 100% सोपं आहे. ज्यांचं लक्ष होतं त्यांनी खरं सांगा सोपं सोपं का अवघड आहे, सोपं आहे. कुठे जम्प करत नाही गेलो, पाठांतर करायला सांगत नाही, लॉजिकली आपण करत करत गेलोय. पण लक्ष हल्लं तर अवघड काम होतं. गेलो चला त्याला मिनिमाइज करू गेला. एवढं बस. सेम असं एखादं गणित सॉल्व्ह करू आपण. मी म्हणतो ही वेज आहे, ही काय वेज, हिचं मास तुम्हाला दिलंय 10 m. ह्याच्यावरती एक छोटस मास ठेवलंय, ते ठेवलंय एम. हा फ्रिक्शनलेस सरफेस आहे खालचा, बरोबर. काय होईल तसं हे मास खाली खाली सरकेट ना, तसं हे मास पाठीमा सरकेट. फील होतंय का असं वावर. ही बॉटल आहे, इकडे गेला बॉटल पाठीमा जाते ना, इकडे असं घेऊन जावा. कारण काय होतं इथे जाताना हा काय mg बरोबर, आणि समजा हा अँगल थिटा आहे समजा, तर हा किती असेल mg cos थिटा. तो काय करतो पुश करतो याला, त्याची काय झाली नॉर्मल रिएक्शन. समजा हा काहीतरी अँगल घेतला मी, हा थिटा घेतला, तर हा किती येईन एन कॉस थिटा. पुढे त्याची रिएक्शन कुठे येईल पाठीमागे, आणि त्या नॉर्मल रिएक्शन मग हा कुठे जाईल तो पाठीमागे. मग हा पुढे येताना नॉर्मल रिएक्शन येतो जाणार कुठे पाठीमागे. तुम्हाला तेच दिलंय की फ्रिक्शनलेस सरफेस वरती वेज ठेवली, वेज वरती ब्लॉक ठेवला, अगदी इथे ठेवलाय ब्लॉक टॉपला. जितकं ह्याचं मास आहे ते 10 पट मास कोणाचं आहे वेजचा. तुम्हाला म्हटलं हे डिस्टन्स 2 मीटर. क्वेश्चन आला फाइंड द डिस्टन्स मूव्ड बाय वेज व्हेन ब्लॉक रिचेस लोअर मोस्ट पॉइंट. काय विचारलं, फाइंड डिस्टन्स moved by wedge when block reaches where लोअर मोस्ट पॉइंट. हा ब्लॉक खाली सरकत हा ब्लॉक थोडा खाली आला, वेज थोडी पाठीमागे जाईल. हा ब्लॉक थोडा खाली आला, वेज आणखीन पाठीमागे जाईल. हा ब्लॉक इथे पोहोचला तर वेज आणखी पाठीमागे जाईल. समजा वेज मी असं बी केलं की वेज किती पाठीमागे गेली, एक्स ने पाठीमागे गेली. मला तेच काढायचंय, बाय व्हॉट डिस्टन्स वेज मूव्स इन बॅकवर्ड डिरेक्शन. वेज कितीने पाठीमागे गेली ते आपल्याला काढायचं. हे डायग्राम काढा, ट्राय करा. आता जो फॉर्म्युला शिकवला होता त्याने ट्राय करा, येतो का बघा.
ऑप्शन देऊ का? 0.1, 0.2, 0.3, 0.4. 0.1, 0.2, 0.3, 0.4. नाही. आन्सर शुड बी 0.2. 0.2. सॉल्व करू. हा विचार नका करू. हा खाली आला आणि हा 90 डिग्री आम्ही घेऊ आणि पायथागोरस थेरमने आम्ही ते, हा विचार नाही करायचा. इथे आर ची कन्सेप्ट घेतली ना आपण, पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये का? ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज यूज करण्याची गरजच पडत नाही. कसं तुम्हाला सांगतो. काहींच्या मनामध्ये असेल हा असा आलाय, हा असा चाललाय, तिरकी लाईन आम्ही घेऊ का, ते लेंथ काय, हे मनात आलं असेल ना, ते घ्यायची गरज नाही तुम्हाला. हा किती पाठीमागे गेलाय ते काढायचंय. बरोबर. हे असं बघा, याला मी थोडं सिंपल करतो. याला असं विज्युअलाइज करा ना. हा जो मास आहे ना, हे एम मास आहे. हे मास काय? एम. ही खालची वेज आहे ना, ही वेज आहे. ही काय? 10 एम. बरोबर. असं पकडा, हा वाय ऍक्सिस आहे, हा काय? एक्स ऍक्सिस आहे. हा वाय पकडा, एक्स पकडा. बरोबर. हा काय? R1. हा काय? R2. हा कुठं आला? हा इथून इथं आला. हा खाली आला ना. हा कुठे गेला? हा इथं गेला. बरोबर. हा त्याच्याच लाईन मध्ये कुठे आला? इथे आला. बरोबर. म्हणजे थोड्या वेळानंतर सिस्टीम कशी बनली? अशी बनली ना, एक इथं दुसरं इथं. बरोबर. किंवा असं पकडा, याचा हा काय झाला? R1 बार इथं आला आणि हा काय झाला? R2 बार इथं आला. जो R1 बार असा होता, R1 बार असा झाला. जो R2 बार असा होता, तो असा झाला. आपण त्या आरच्या टर्म मध्ये काम करतोय. हा आरचाच हा किती चेंज झाला? हाच DR1 आहे. तुमचा हाच किती आहे? DR1. हा R2 किती चेंज झाला? हाच किती आहे? DR2. ह्या अँगलशी वगैरे काही घेणं आपल्याला काय नाही येत. आपण आरच्या पोझिशन वेक्टर मध्ये खेळतोय. तर होणार काय? फॉर्म्युला काय होता? M1 DR1 प्लस M2 DR2 शुड बी 0 की कॉन्स्टंट? अहो 0 ना. हो ना, 0. बरोबर. M1 घ्या, वरचा मास किती आहे? M. ते कितीने पुढे गेलं? त्याचा R1 कितीने पुढे गेला? 2.2 ने पुढे गेलं ते. अहो इथं होतं, ह्या लाईनला होतं, इथं गेलं म्हणजे कितीने पुढे गेलं? 2.2 ने. पण ते पुढे जाताना ती वेजच पाठीमागे आली ना. कितीने पाठीमागे आली? X ने. 2.2 पुढे गेलं तर किती कमी गेलं पाहिजे? X कमी केलं पाहिजे. म्हणजे त्याचं DR1 काय? 2.2 मायनस काय? X. M2 कोण आहे? 10 एम. तो किती पाठीमागे गेलाय? X ने. हे किती पाहिजे? 0. बरोबर. सगळ्यांना एम ने डिवाइड करा ना. MM कॅन्सल. 0 ला पण एम ने डिवाइड केलं काय होणार? 0. काय भेटला? 2.2 मायनस X प्लस X इक्वल्स टू काय? प्लस 10X. 2.2 प्लस 10X इक्वल्स टू काय? असं काय होईल का? त्याचा विचार करा. हिंट तुम्हाला दिली मी, असं कधी करायचं. आता ट्राय करा बरं. तो 2.2 ने पुढे गेला, वेज X ने पाठीमागे आली. 2.2 ने पुढे गेला, X बघ इथं बघा, पुन्हा एकदा बघा. M1 कुठला मास आहे? वरच. ते किती ने पुढे गेलं? 2.2 ने. ते कशावर ठेवलेलं आहे? वेजवर. मी म्हंटल या बेंच वरती हा रिमोट ठेवलाय. बरोबर. हा पुढे गेला कितीने? 10 मिनिट.
ही लेन्थ समजा माझ्याकडे 2 फुटाची आहे. हा 2 फुटाने इथून पुढे गेला. खराब फरशीवरती तो 2 मीटर 2 फूट पुढे गेला पाहिजे. बेंचच मी पाठीवर ओढला आता 1 फूट, तर गेला होता 2 फूट पुढे. बरोबर. असं वावर असं विचार करू आपण. वही आहे, पेन आहे. बरोबर. ह्याची लेंथ 30 सेंटीमीटर आहे. वही इथंच आहे. इथं होता, किती पुढे गेला? 30 सेंटीमीटर. पण मी काय केलं आता, वही पाठीमागे घेतली 10 ने, गेला होता 30, पण त्यातनं 10 मायनस करावं लागतील. खरा किती पुढे गेला? 20. सेम हा पुढे चालला, वही पाठीमागे आली. हा पोचला की इथे 30 पोचला, पण वहीच पाठीमागे आली. कितीने? 10 ने. 30 मायनस 10. सेम लॉजिक आहे. हा चालला होता पुढे, असं इथून इथपर्यंत पोहोचला तर किती लांब गेला असता? 2.2 पुढे. वेज पाठीमागे किती आली? एक्स ने. बरोबर. मग तो किती पुढे पोहोचला? 2.2 मायनस एक्स प्लस M2 काय? 10M. हा ब्लॉक स्वतः किती पाठीमागे गेलाय? एक्स ने. पाठीमा म्हणजे काय? मायनस एक्स. हे झालं पाहिजे काय? 0. काय म्हणते आता? सगळ्यांचा MM काय होईल? कॅन्सल. काय भेटला? 2.2 मायनस एक्स, 2.2 मायनस एक्स प्लस मायनस 10x. हा मायनस आहे ना, प्लस मायनस 10x किती आला? 0. 2.2 मायनस 11x किती आला? 0. 2.2 किती आला? 11x. म्हणजे x किती आला? 2.2 बाय काय? 11. कसं सॉल्व करा? याला 10 ने मल्टिप्लाय करा, याला पण 10 ने मल्टिप्लाय करा. काय होईल वरती? 22 बाय 11 मल्टिप्लाय बाय 10. 11 का 11, 11 दुने 22. 2 बाय 10 किती? 0.2. बरोबर. क्लिअर होतंय का? रिव्हिजन घरी करा बरं का. रिव्हिजन नाही केली तर मग सहज 0 होणार. रिव्हिजन केली तरच लक्षामध्ये राहणार आहे. न शेवटी सगळं फिजिक्स शिकून होईल, एनएल विसरले असतात, डब्ल्यू विसरले असतात, मग 0च ते. एक गणित सॉल्व्ह करू आणखी आपण. बरं, एक गणित लिहून झालं एवढं? बघा रे, काय म्हणला? कोणतं बरं? नाही, मी सॉल्व्ह करतो. तुम्ही पण करा. पहिले तुम्ही ट्राय करा, मग मी सॉल्व्ह करतो. काय होतं? एक समुद्र असतो. हा काय? समुद्र आहे. ही एक होडी आहे समुद्रामध्ये. हा किनारा आहे, सेशोर इथे. तिथला एक दगड आहे मोठा. बरोबर. आता या होडीवरती एक साधू असतात, ते बसले असते इथे आपले. हे कोण आहे? दाढेवाले. हे कोण आहेत? साधू महाराज बसलेले इथे. बरोबर. हा साधू इथे, त्याचा एक विद्यार्थी आहे, त्या एक स्टुडंट आहे, तो इथे बसला. ठीक आहे. चला, हा आहे, त्याचं नाव घ्या अभिषेक. आणि ते कोण आहे? साधू महाराज आहेत. बोटीचं वजन आहे 40 किलोच.
जयचं गणित बरं काय, जयचं न्यूमॅरिकल आणि अख्ख्या भारतभरामध्ये जिथं जय शिकवलं जातं ना, तुम्ही XY जर कुठल्याही क्लासच्या नोट्स काढा तर प्रॉपर जय शिकवलं असेल तर जे सिक्वेन्सने मी गणित घेतोय तुम्हाला सगळ्यांच्या वयामध्ये तर सिक्वेन्स सापडेल. हेच गणित घेतलं जातं. मुलांना हे शिकवताना ठरलेले गणित आहेत. इव्हन मी म्हणे की मी जे शिकताना पण हेच गणित शिकलो होतं, त्यानंतर मी हे शिकलो होतं. तुम्हाला पण तेच सांगतोय. बोट कितीची आहे? 40 किलोची बोट आहे. तो विद्यार्थी आहे, तो 60 किलोचा. त्याचं वजन काय? 60 किलोचा आहे. बोटीच्या या टोकापासून या टोकापर्यंत ही लेंथ काय? 4 मीटरची. का डायग्राम काढा एवढी. चला काय म्हणला, बघतो द्यायची गरज पडली देतो तुम्हाला. डायग्राम काढा एवढी. आणि इथे किनारा दाखवा काहीतरी, सीशोर इथे. नाही डायग्राम फक्त काढा, न्यूमेरिकल सांगितलंच नाही आपण. सध्या डायग्राम फक्त काढा. साधूचं मार्क्स द्यायचं का नाही मी ठरवतो. क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग आहे. त्यांनी काय दिलंय, इफ कंबाइंड मास, बघा काय केलं, इफ कंबाइंड मास ऑफ मॉन्क अँड बोट. मॉन्क कोण? साधू, MONK मॉन्क. इफ द कंबाइंड मास ऑफ मॉन्क अँड द बोट इज 40 kg. साधू महाराज इतके हलके फुलके आहेत की त्यांचं बोटीचं दोघांचं मिळून मास किती आहे? 40 kg. हे एका वाक्यामध्ये तुम्हाला त्यांनी फसवलं. तुम्ही फॉर्म्युला वापरणार कुठला? ते M1 M2 वर करत असणार ना, तो M2 झालाच नाही. 3 M1 M2 M3 करणार. 3 करायचाच नाही आता. साधू आणि बोट काय एकच होणार. बरोबर कळतंय? काय लिहिलं मी? कंबाइंड मास ऑफ मॉन्क अँड द बोट इज 40 kg अँड मास ऑफ अमर, तो अमर आहे, इज 60 kg. अभिषेक घ्या, अमर आहे ना, अमर. मास ऑफ अमर इज 60 kg. if after walking entire 4-meter platform, if after walking entire 4-meter platform of boat, अख्खा 4 मीटरचा प्लॅटफॉर्म चालून गेला तो. इफ आफ्टर वॉकिंग एंटायर 4-meter प्लॅटफॉर्म ऑफ बोट, अमर रिचेस मॉन्क, अमर रिचेस मॉन्क, what will be displacement of boat? 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 ऑप्शन दिले तुम्हाला 2.1 मीटर, 2.2 मीटर, 2.3 मीटर, 2.4 मीटर. ऑप्शन काय? ऑप्शन ए 2.1 मीटर, ऑप्शन बी 2.2 मीटर, ऑप्शन सी 2.3 मीटर, ऑप्शन डी 2.4 मीटर. 4 ऑप्शन दिलेत. सोपं आहे. फॉर्म्युला काय आपला? M1 dr1 प्लस
M2 dr2 किती झाला पाहिजे 0. M1 त्या अमरला म्हणा, अमरचा मास किती आहे 60. अमर जर 4 मीटर पुढे गेला, अहो त्या पायाने तो बोटला ढकलणार ना पाठीमागे, असं असं चालताना बोट काय करतो पाठवे ढकलेन. हे लॉजिक क्लिअर झालंय का? बर, म्हणजे बोट आली पाठीमागे एक्स, अमर कितीने पुढे गेला 4 ने, पण बोट कितीने आली पाठीमागे एक्स ने. काय करायला लागेल 4 - x. पुढे आता प्लस बोट आणि सावधू दोघांचा मास किती आहे 40. त्याचं क्लिअर कट सांगितलं की तो पुढे जाताना बोट पाठीमागे कितीने येते एक्स ने. पाठीमागे म्हणजे काय -x. हे झालं काय पाहिजे, हे झालं पाहिजे 0. आता काय अवघड आहे का? गणित सोपे वाटतात का? आता हे सोपे आहे ते. काय होईल 6×4 = 240 वजा 60x तो वजा 40x किती आला 0. काय तर 60x 40x 100x तिकडे जाईल, 240 100 ने भागलं 2.2.4. हे गणित 0 पण येऊ शकतं, उत्तर 0 पण येऊ शकतं. फक्त एक वाक्य टाकलं मी, बोट प्लॅटफॉर्म इज फ्रिक्शनलेस, तर आन्सर 0 होणार. फ्रिक्शनलेस म्हणजे तो बोट ढकलून का पाठीमागे तो नाही. मग वाचायला गणित व्यवस्थित वाचून घ्यायचं ते काय दिलंय. चालत ते चाललं. याला म्हटलं असं, अँड द वेव ऑन विच द बोट इज फ्लोटिंग पुशेस बोट बाय 2.4 मीटर. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? तर उत्तर 0 येते. बेसिक लॉजिक घेऊन तुम्हाला कन्सेप्ट लावत लावत जावं लागेल, तर ते क्लिअर होईल. काय म्हणला? जर असं दिलं की हा प्लॅटफॉर्म फ्रिक्शनलेस आहे, तर तो पायाने ढकलू शकेल का बोटला असं वरती? नाही. जागच्या जागेवरती चालत राहील, तो पडन खाली, बोट ढकलली जाणार नाही. म्हणजे बोटचं डिस्प्लेसमेंट काय होईल 0. डन. शेवटचं गणित, जे आलं त्याने घरी जाऊन आईस्क्रीम खायचं बरोबर. ज्याला येईन त्याने काय करायचं घरी जाऊन, त्यांनी नाही खायचं, काय इलाज नाही. काय दिलंय आईस क्यूब. या हा काय आईस क्यूब आहे, जो क्यूबचा अर्थ काय सगळ्या साईड काय सेम, त्या किती यल. काय दिलंय इन अ ग्रॅव्हिटी फ्री स्पेस आईस मेल्ट्स इन ए gravity free space ice melts by what height center of mass shifts? By what height center of mass shifts? ऑप्शन दिलेत -ml by m plus m, -2ml by m plus m, -2ml by m plus m, none of the above. उत्तर आहे none of the above. का सांगतो? काय दिलंय ग्रॅव्हिटी फ्री स्पेस दिलाय. अहो बर्फ वितळला तरी ते पाणी खाली पडणारच नाहीये, पाणीच थांबणार, असं कळतंय का? लॉजिक क्लिअर. आपल्या डोक्यात काय येतं, आपल्याला असं वाटतं ते मेल्ट होईल, मग तो बर्फ असं खाली खाली येईल. मग अगोदर असं होता सेंटर मास इथं होतं, मग खाली आलं, आम्हाला हे काढायचं. काय दिलंय इन अ ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. ग्रॅव्हिटी फ्री स्पेस मध्ये त्या पाण्याला खाली ओढणारा फोर्सच नाही ना. बर्फ वितळ आणखी पाणी जागच्या जागेवर थांबेल. मास जर हल्लच नाही सेंटर मास चेंज होईल का? नाही.
उत्तर काय बाय व्हॉट डिस्टन्स इट चेंज 0 0 उत्तर पाहिजे नाही असं दिलं तर ऑप्शन ए 0 ऑप्शन बी नन ऑफ द अबो तर मग 0 टाकायचं प्रश्न कळलाय टॉपिक पण संपला चला बाय बाय